सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय भूगोल कृती क्रमांक 18 दिवस आहे 40 आणि 41. कृती क्रमांक 18 आपल्याला 2 दिवस अभ्यासायचे. आज तिचा आपण पूर्वार्ध घेऊयात. अध्ययन क्षमता वर्ग आहे 9वा. अध्ययन क्षमता आहे माल, सेवा व तंत्रज्ञान यांच्यामुळे एखाद्या प्रदेशातील विविध स्थाने एकमेकांना जोडली जातात ते सांगता येणं. माल म्हणजे विविध वस्तू आहेत. सेवा म्हणजे आपल्याला ज्या वेगवेगळ्या सेवा पुरवल्या जातात, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, आरोग्य असेल, अशा सेवा आपल्याला पुरवल्या जातात. त्यानंतर तंत्रज्ञान सतत बदलत चाललेलं आहे. यांच्यामुळं एखाद्या प्रदेशातील विविध स्थानं जी आहेत ती एकमेकांना जोडली जातात ते आपल्याला सांगता आलं पाहिजेत. क्षेत्र आहे मानवी भूगोल. घटक आहे वाहतूक, संदेशवहन व पर्यटन. आज आपल्याला या कृतीच्या माध्यमातून पर्यटन या घटकाचा अभ्यास करायचा आहे. आता सुरुवातीला पर्यटन नेमकं कशाला म्हणायचं ते आपण एकदा समजावून घेऊया. आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशांनी प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय. सण, समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन इत्यादी हेतूंनी पर्यटन केले जाते. पर्यटनासाठी जाताना पुरेशी पूर्वतयारी करावी लागते. पर्यटकांचे आकर्षण कोणत्या ठिकाणी पर्यटक जातात, व्यक्ती भेट द्यायला जातात, त्याचं आकर्षण सांगितलेलं आहे. पर्यटनाची ठिकाणे वेगवेगळ्या कारणांमुळे नावारूपाला किंवा प्रसिद्धीला येतात. निसर्ग सौंदर्य असेल, आल्हाददायी हवामान, रमणीय दृश्य, गरम पाण्याचे झरे, सागर किनारे, ऐतिहासिक वस्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळे, अभयारण्ये इत्यादी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. राजकीय सीमावर आधारित पर्यटनाचे प्रकार 2 पडतात. एक स्वदेशी पर्यटन आणि दुसरं आहे परदेशी पर्यटन. देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते. याउलट आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात केलेले पर्यटन हे परदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते. उदाहरणार्थ, भारतातली व्यक्ती अमेरिकेमध्ये गेली असेल, रशियामध्ये गेली असेल, म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जर गेले किंवा दुसऱ्या देशातील लोक आपल्या देशामध्ये आले तर याला म्हणायचं आहे विदेशी पर्यटन. आणि जर आपल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रातला व्यक्ती मध्य प्रदेशामध्ये गेला, जम्मू काश्मीरला गेला, हिमालयामध्ये गेला तर त्याला म्हणायचं आहे स्वदेशी पर्यटन. पर्यटनाचा हेतू व पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यावर आधारित पर्यटनाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये धार्मिक पर्यटन, समुद्र पर्यटन, आरोग्यविषयक पर्यटन, क्रीडा पर्यटन, पर्यावरणस्नेही पर्यटन, कृषी पर्यटन, चित्रपट पर्यटन इत्यादी प्रकार आपल्याला पर्यटनाचा हेतू व पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यावर आधारित करता येतात. पर्यावरणस्नेही पर्यटन हा एक पर्यटनाचा आधुनिक प्रकार आहे. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यावरणस्नेही पर्यटन ही संकल्पना पुढे आली. पर्यटनाच्या या प्रकारात पर्यटन करताना पर्यटकाकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते. कृषी पर्यटन. अलीकडच्या काळात कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली आहे. कृषी पर्यटनात शहरापासून दूर, प्रदूषणमुक्त अशा शेती संबंधित क्रियांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जाते. चित्रपट पर्यटन. चित्रपट पर्यटनात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपट चित्रित होतात. त्या ठिकाणी विविध सेवा व सुविधा पुरविण्यात येतात.
सागरी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन प्रकार आहे. कोकणातील तारकर्ली हे ठिकाण स्नार्कलिंग व स्कुबा ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं हे पर्यटन जे आहे हे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पर्यटनाची व्याख्या आपण पाहिली. आज काही प्रश्न आपल्याला या कृतीसंदर्भात दिलेले आहेत. काही थोडं आपल्याला पूर्वज्ञान जे आहे त्या पूर्वज्ञानावर हे प्रश्न आधारलेले आहेत. त्याची उत्तरे आपण थोडक्यात पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांची नावं लिहा. प्रमुख पर्यटन स्थळं आहेत वेगवेगळी. काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर अशी महाराष्ट्रातली काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत. काही अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानं आहेत. ताडोबा असेल, कर्नाळा, गवताळा, चपराळा, जायकवाडी, टिपेश्वर, दाजीपूर, नवेगाव, नागझिरा, नादूर मधमेश्वर, नायगाव पेच, बोर, भागरागड, ममदापूर, मेळघाट अशी विविध अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं आपल्याकडे पर्यटन स्थळं आहेत. काही थंड हवेची ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, चिखलदरा असेल ही ठिकाणं पर्यटनासाठी महत्त्वाची आहे. थंड हवेची ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहेत. काही किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. शिवनेरी असेल, रायगड असेल, प्रतापगड असेल, पन्हाळा असेल, पुरंदर असेल, विशाळगड असेल, गाविलगड असेल, तोरणा आहे. असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. काही थंड हवेची ठिकाणे आहेत. माथेरान, महाबळेश्वर, जव्हार, चिखलदरा. काही धार्मिक स्थळं आहेत. त्याच्यामध्ये शिर्डी असेल, पंढरपूर असेल, पैठण, परळी वैजनाथ, शेगाव, कोल्हापूर, वणी दिंडोरी, तुळजापूर अशी विविध पर्यटनाची स्थळं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील अभयारण्यांची नावं लिहा. अभयारण्य त्यातली काही महत्त्वाची अभयारण्ये आपण पाहूयात. अभयारण्य राष्ट्रीय उद्यानं आहेत. ताडोबा, कर्नाळा, गवताळा, चपराळा, जायकवाडी, टिपेश्वर, दाजीपूर, नवेगाव, नागझिरा, नांदूर मधमेश्वर, नायगाव पेंच, बोर, भामरागड, ममदापूर, मेळघाट अशी विविध अभयारण्ये आहेत. राष्ट्रीय उद्यानामध्ये ताडोबा, अंधारी हे राष्ट्रीय उद्यान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, चांदोली अशी ही राष्ट्रीय उद्यानं आपल्या महाराष्ट्रामधली आहेत. त्यानंतर पर्यटनाचे प्रकार कोणते? राजकीय सीमेच्या आधारे स्वदेशी आणि परदेशी हे पर्यटनाचे प्रकार आहेत. त्यानंतर पर्यटनाचा हेतू व पर्यटन स्थळाची वैशिष्ट्ये यावर आधारित धार्मिक पर्यटन, सागरी पर्यटन, आरोग्यविषयक पर्यटन, क्रीडा पर्यटन, पर्यावरणस्नेही पर्यटन, कृषी पर्यटन आणि चित्रपट पर्यटन असे विविध पर्यटनाचे प्रकार आहेत. त्यानंतरचा एक चौथा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील अभयारण्याची झालं ते शेवटचा येतात. पर्यटनाचे महत्त्व लिहा. पर्यटनाचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे की पर्यटन त्यातलं पहिलं महत्त्व आहे की पर्यटन हा तृतीयक व्यवसाय आहे. या व्यवसायातून प्रदेशाच्या नैसर्गिक, सामाजिक व सांस्कृतिक स्थितीची ओळख होते. ही ओळख जगाला मिळत असते. अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची भर पडते. पर्यटन स्थळांचा विकास होतो. त्यानंतर पर्यटनाच्या विकासासाठी विविध माध्यमातून जाहिरात केल्यास पर्यटन व्यवसायाची वाढ होण्यास मदत होते. अशा पद्धतीनं आपल्याला हे पर्यटनाचं महत्त्व सांगता येईल. म्हणजेच पर्यटनावर आधारित हे 4 प्रश्न आहेत. ते 4 प्रश्न त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तुम्हीसुद्धा या प्रश्नांचा
तुमच्या पद्धतीनं नकाशा दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये, त्याचं अवलोकन करून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं असतील, धार्मिक स्थळं त्याच्यामध्ये असतील, काही विमानतळं आहेत, काही बंदरं आहेत, काही किल्ले दाखवलेले आहेत, लेण्या आहेत. ही सर्व स्थळे आपण नकाशाच्या माध्यमातून पाहू शकतो, शोधू शकतो. अशा पद्धतीनं पर्यटनाचं महत्त्व जे आहे ते आपण पाहिलं आहे. पर्यटनाचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत आणि महाराष्ट्रातील अभयारण्याची नावं जी आहेत ती तुम्हाला सांगितलेली आहेत, ती लक्षात ठेवा आणि योग्य पद्धतीनं ही कृती करून घ्यायची, समजावून घ्यायची आहे. आज आपण या 4 प्रश्नावर चर्चा केली पर्यटनाच्या. उद्याच्या अभ्यासक्रमामध्ये आपण आपल्याला 2 आलेख दिलेले आहेत, त्या आलेखावर आधारित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर एवढी माहिती आता लक्षात ठेवायची आहे. धन्यवाद.